जय महाराष्ट्र. नुकताच कळंब शहरातील नगर परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नगरसेवक भारतीय जनता पार्टीत गेले. पण तसं पाहायला गेलं तर त्यांचा इतिहास काही नवीन नाही. दर 5 वर्षाला 3 वर्षाला ते पक्ष बदलत असतात. त्यांचा आतापर्यंतचा तो इतिहास आहे. पण सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार कैलासदादांवर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मुळात हे प्रश्नच असे की त्याचं उत्तर देणं देखील मला असं काही महत्त्वाचं वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाला विचारावं की हे प्रश्न आपण कसे मांडले. पण असो, पण मला त्यांना आवर्जून एक गोष्ट सांगायची की आपण जे बोलला की विश्वासावर आपल्यावर जो मान्य आमदार साहेबांनी विश्वास टाकला होता, ज्या विश्वासानं तुम्हाला कळंब नगरपालिकेचं नेतृत्व दिलं होतं, ज्या विश्वासानं जुन्या शिवसैनिकांचा विरोध असताना देखील या कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तुमच्यावर दिली असेल, ज्या विश्वासानं तुमच्यावर सर्व शहराचा जबाबदारी कारभार तुमच्या हातात दिला असेल, त्या विश्वासाला कुठं तुम्ही त्यात पार पाडला. मला आवर्जून तुम्हाला विचारायचं आहे की कळंब नगरपालिकेची निवडणूक काय फक्त एकट्या पालिकेची आपलीच नव्हती, तर समजा जिल्ह्याच्या सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुकी होत्या. तरी देखील आमदार साहेबांनी या शहरामध्ये कॉर्नर बैठका असतील, जाहीर सभा असेल, रॅली असेल, लोकांना गाठीभेटी असतील, अपेक्षित लोकांना फोन कॉल असतील, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आपल्या पूर्ण पाठीशी पूर्ण ताकदीनं, मग त्या सामदान दंडभेद सगळ्या ताकदीनं म्हणजे आमदार साहेब आणि पक्ष तुमच्या पाठीमागे उभा राहिला. पण ह्या गोष्टीचा तुम्ही विश्वासघात केलाय. ह्या गोष्टीचा तुम्ही विश्वासघात केलाय. आणि त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून चांगलंच माहिती आहे की माननीय आमदार साहेबांच्या पत्नी आणि माननीय खासदार साहेबांच्या पत्नी तुमच्या निवडणुकीसाठी तुमच्या प्रत्येक प्रभागात, तुमच्या प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक घरामध्ये तुमच्यासाठी मतं मागत फिरत होत्या. हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण असो, विश्वासाच्या गोष्टी आता मला काही जास्त तुमच्याबद्दल तुम्हाला बोलावंच वाटत नाही, कारण आतापर्यंतच्या ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला पाठबळ दिलं त्या नेत्यांबद्दल आपण किती विश्वासार्हता ठेवली ते सर्व तालुक्याला माहिती आहे. त्याच्यामुळे मला त्या गोष्टी जायचं नाही. पण तुम्ही पक्षांतर केलंय, तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. पण एवढंच सांगतो की पुन्हा एकदा ह्या शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही मोठ्या ताकदीने उभा करू, एवढंच या ठिकाणी शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.